10 हत्तीचं बळ देतं आणि म्हणूनच गेल्या 15 दिवसापासून या स्पर्धेचं नियोजन करून ही भली मोठी स्पर्धा ही शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो. आज या स्पर्धेसाठी आपण पाहताय या सर्व आकर्षक ट्रॉफीज पाहायला मिळतात. स्वर्गीय शांताराम शेठ दामू मडवी यांच्या स्मरणार्थ सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांच्या वतीने आम्हाला या सर्व ट्रॉफीज प्रोव्हाइड करण्यात आल्या. जवळजवळ 30 ते 32 हजार रुपये खरं तर या सर्व ट्रॉफीची प्राइस आहे. मॅचला सुरुवात पहिला चेंडूवर द विकेट स्वीप करण्याचा हा प्रयत्न. पहिला चेंडू यश पाटील. दादरपाडा एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा यश पाटील सध्या मैदानामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी आला. जो पहिला चेंडू निर्धाव येतोय. स्पर्धेचे अनोखे नियम आहेत. प्रत्येक निर्धाव चेंडू गणित गोलंदाजाला 1 गुण दिला जाईल. यावेळचा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर उडवण्याचा प्रयत्न. आणखी एक चेंडू निर्धाव आला. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या बॅटल आपण पाहता. एकीकडे यश पाटील आहे आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी रोहित गुरुनाथ घरत आलाय. धाकटी जुईचा खेळाडू रोहित घरत विपक्ष रोहित घरत आणि प्रतीक घरत आला आणि त्यांच्या विरोधात यश पाटील सध्या गोलंदाजी हाताळत असताना यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. चेंडू अगदी गरंगळत चालला. डीप मध्ये 1 मिळाली आहे. धावत संख्येचा श्री गणेशा. वशा 11 विंधणे विपक्ष सिद्धिविनायक धाकटीजुई या दोन संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना पण क्वार्टर फायनल सध्या पाहताय. 4 षटकांची सामना असेल आणि ज्यामध्ये 4 तुम्हाला फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत. यावेळचा चेंडू वेग आहे आणि दिशा सुद्धा चांगली पाहायला मिळाली. खेळाडू मात्र बाद होतोय. बाद होणारा खेळाडू प्रतीक हा मात्र पहिला खेळाडू बाद झाला. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये यशनं हाताळलेला हा चेंडू खोलात टाकला आणि बरोबर डावी यष्टी उडवून गेलाय. ही ओळख आहे यशची. सातत्याने आपण त्याला पाहिलाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला. इनेट नंबर 3 खेळाडूचं नाव आहे दीपेश आला. दीपेश येतोय. यात्रा पालख्या अनेक ठिकाणी चालू आहेत आणि इथून येणारे सर्व तरुण यात्रा म्हटली तर भोंगे आले आणि त्या भोंग्यांचा आवाज आज या स्पर्धेच्या औचित्याने सुद्धा आपल्याला कालपासून पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 मिळाली आहे. दुसरीसाठी पलटलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धावा मिळाल्या 2 आणि धावत संख्या पोहोचली 1 बाद 3च्या घरामध्ये. एक बाद 3 धावा होत आहेत आणि या 3 धावा होत असताना आतापर्यंत चेंडू खर्च झाले ते म्हणजे 5. गोलंदाज यश पाडेल. यावेळचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा हिट केला जातोय. 1 मिळाली आहे. धावा संख्या होते 4 धावा. 1 बाद 4. पहिलं षटक संपलंय की यशस्वी षटक संपलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक धाकटीजुई या संघाची धावा संख्या होती 1 बाद 4 धावा. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. जसं इथे अगदी टाकीगाव बोरखारपर्यंत विस्तार असणारी स्पर्धा आणि ही स्पर्धेची जी संकल्पना आणि ती संकल्पना सत्यामध्ये उतरवण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले. खरं तर आमच्या पाठी सावलीप्रमाणे उभे राहणारे आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे
आप्पांचं विशेष मी आभार मानेन, कारण त्यांच्या वतीनं आम्हाला मिळालेला जो सपोर्ट होता ना, त्यांचं पाठबळ जे होतं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. त्यांनी ते म्हणाले होते की तुम्ही करू शकता, तुम्ही मनावरती घेतलं, तुम्ही करू शकता, मी तुमच्या पाठीशी उभा आहे, कोणत्याही गोष्टीची कमी पडली तर मला तुम्ही हाक मारा, मी नक्कीच तुमच्यासाठी उभा राहणार. आणि आज ते या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांनी सहकार्य केलं आणि म्हणून आमचं सुद्धा हे धाडस झालं ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्याचे. पाच धाबा होत आहेत. थोडीशी वन साईड मॅच होईल की काय असं वाटायला लागलं, कारण प्रतिकार होताना अजूनही पाहायला मिळत नाही. पहिलं षटक संपलं, आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ संपला आणि धाबा संख्या झाली ती म्हणजे 1 बाद 5 धाबा. कौस्तुभ मात्रे सुद्धा आमच्याशी जॉईंट होत आहेत. कौस्तुभ ग्राफिक्सचे ते ओनर आहेत. अनेक विविध प्रकारचे ते डिजिटल बॅनर्स बनवत असतात. यावेळचा चेंडू इट्स अ व्हाईट बॉल, अव्वांतर चेंडूवाला. धाबा संख्या 1 ने वाढते, 6 होत आहेत. झक्कास लस्सीचे ओनर अब्दुल चाचा 5 दिवस ज्यांना आपण इथे त्यांचा स्टॉल पाहिला. खरं तर गरज आहे, उष्णतेमध्ये थोडीशी उष्णता वातावरणामध्ये वाढली आणि त्यामुळे त्यांचा थंड पेय प्रत्येकाला आवडत असतो. आणि हा फटका सुद्धा साधा नाही आहे, खूप आवडणारा फटका आलाय बॅट्समन रोहित घरतच्या बॅटमधून. हा फ्लॅट स्ट्रोक षटकार. 6 मिळाल्या जातात. रिव्हर्स स्ट्रोक पुन्हा एकदा अटेंड केला आणि मात्र 4 मिळाले गेले. रोहित घरत आता स्ट्राईकला जसा आला ना तसा आता मात्र धावा संख्या येऊ लागल्यात. ज्या रोहितला आपण सुरुवातीला नॉन स्ट्राईकला पाहिला होता आणि त्याने आता सुरुवात केली. 6 नंतर 4 आलेत. धावा संख्या झपाट्याने आता मात्र वाढवली जाते. धावा संख्या पोहोचली जाते 1 बाद 16च्या घरामध्ये. या वेळचा चेंडू कव्हर खेळायचा होता. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला थांबला जातोय. 1 मिळाली आहे, डायरेक्ट हिट केल्यामुळे दुसरीसाठी पलटला आणि ती सुद्धा पूर्ण. अगोदर धावा येताना दिसत नव्हते, आता मात्र धावा येऊ लागल्यात. विपुल पाटील यांची सुद्धा विशेष मेहनत राहिली आहे. श्रमदान त्याने खूप केलंय, धावपळ त्यांची खूप झाले आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे सकाळी 4 वाजेपर्यंत जरी ते मैदानात असले तर दुसऱ्या दिवशी सुद्धा 9च्या रिपोर्टिंगला सुद्धा ते पोहोचू शकतात. थोडक्यात त्यांच्या देहाकडे आराम कमी करण्याची क्षमता आहे आणि तरीसुद्धा ते ताजेतवाने दुसऱ्या दिवशी दिसत असतात. यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू थांबवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं, पण सिंगल रोखणं कठीण. सिंगल पूर्ण धाबा संख्या होती 1 बाद 18 धाबा. विशेष म्हणजे आमच्या गावठाणच्या सर्व राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या तसेच बैलगाडा क्षेत्राने 19 झाल्यात. सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक आभार, कारण जास्तीत जास्त भरघोस प्रतिसाद आम्हाला आमच्या गावठाणकरांनी दिला. तर स्पेशली थँक्स टू गावठाणकर. सर्वच जण आमचे जे आहेत. 1 मिळाली, दुसरीसाठी पलटलाय का? जरूर. 21 होत आहेत.
दोन षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 आल्या होत्या. दुसरं षटक प्रणय थळीचं 17 ज्यानं खर्च केल्यात. याचं कारण आहे स्ट्राईक मिळाली आहे रोहितला आणि त्या रोहितनं सुरुवात केली. रोहितला मिळालेले त्यानंतरचे 5 बॉल, ज्या 5 मध्ये ज्यानं आतापर्यंत 14 केलेत. तिसरं षटक, चला जास्त वेळ घेऊ नका. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातो आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे अश्विन वाघमारे, टायगर किलर. कंठवली गावातील हा खेळाडू खरं तर आमचे एक सहकारी आहेत. आणि जेव्हा कॉल सेंटरमधून सातत्याने विपुल एखाद्या स्कीमसाठी, विपुलजी कॉल सेंटरमध्ये एखाद्या सातत्याने जेव्हा कॉल येतात आणि तुम्हाला डिस्टर्ब केलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या एका मित्रांनी त्यांना सांगितलं होतं, त्याचं आडनाव वाघमारे होतं, समोरच्यांना आवाज व्यवस्थित जात नव्हता, त्याने 2 वेळा सांगितलं वाघमारे वाघमारे, नंतर म्हणला यू नो दॅट टायगर किलर, तेव्हा ते समजले येस येस वाघमारे. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21, 1 बाद 21. तिसऱ्या षटकासाठी आला ज्याची चर्चा राहिली ती अश्विन वाघमारे, ज्यानं प्रभावित केलं होतं गोलंदाजीने, आणि तोच अश्विन आज मात्र उपांत्यपूर्व फेरीसाठी आलाय. स्वागत केलंय त्याचं. फटका जरूर मोठा आहे. लॉंग ऑनच्या वरतून खेळलाय रोहितनं हा षटकार. 6 मिनिटात मोठ्या खेळाडूची ही ओळख असते. सुरुवातीची 2 चेंडू तो डॉट गेला जरूर, पण जसे जसे त्याला चेंडू डिलिव्हर होतात ना समोर, तसे तसे तो प्रतिकार करतोय. कठीण असला तर त्याला सिंगल डबल न तो रोटेट करतोय, स्कोर बोर्ड हालतात. आणि जर एखादा लूज मिळाला ना तर त्याच्यावरती मोठा स्ट्रोक कन्वर्ट करत असताना. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग आपण पाहता, फार मोठी स्पर्धा, आणि या स्पर्धेसाठी प्रचंड योगदान आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मिळालंय. अनेक कामगार बंधू दिवसभरच्या कामकाजातून वेळ काढून ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित झालेत. यावेळचा चेंडू समोर टाकला आणि मात्र वेगाने बीट केले या चेंडूला. चेंडू येतो निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे 27 धाबा. 9 मध्ये 20 वर खेळतोय रोहित घरत. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर, सरळ खेळा, आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडणं कठीण पण तो अडला, दुसरीसाठी पलटला आहे आणि 2 पूर्ण केल्यात. थ्रो कदाचित बॉलिंग एंडला झाली असती तर काहीतरी घडू शकलं असतं असं वाटतंय, पण ऑनफील्ड एक्झॅक्ट काय असतं सिच्युएशन ही खेळाडूंनाच माहिती. त्यामुळे आपण प्राथमिक फक्त अंदाज वर्तवू शकतो. 29 झाल्यात, 1 बाद 29 होत आहेत. स्पेशली आपण NR पॅनलचे सुद्धा विशेष कौतुक करूया. आज तब्बल त्यांनी 4 अंपायर्स रेडी ठेवलेत. यावेळेस मात्र कनेक्ट केला, वेगावरती बीट केलं वेगाला, आणि इथे मात्र वेगावरती स्वार झाला असं म्हणूया. लगावलाय रोहितच्या बॅटमधून फाईन लेग मध्ये हा षटकार. 6 मिळाल्यात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने रिलीज केला. हा चेंडू किंचितसा बाहेर निघत होता, बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र फाईन लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू निघून गेला षटकारासाठी. 6 मिळाले जातात. पिता पुत्रांची जोडी पुन्हा एकदा पिता पुत्रांची जोडी येते. जासे टेनिस क्रिकेटसाठी ज्या घराण्यानं आपल्या आयुष्यातील किमान 40 ते 45 वर्ष वेचलीत, सुरेश ठाकूर ज्यांना सुरेशा या नावानं प्रसिद्ध आहेत, आणि साईश सुरेशा म्हात्रे, माफ करा, सुरेश झोमा म्हात्रे. 2.4 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 35 होत आहेत. तर पुढील मॅच आपण टॉससाठी महत्त्वाची सूचना असेल. मुंगा आणि AK पॅकर्स, धुतुम विपक्ष साई एंटरप्राइजेस टाकीगाव. दोन्ही संघांच्या संगणकाने रेडी राहायचं आहे. कंटिन्यू मॅच आपण खेळणार आहोत. कोणत्या प्रकारे मधला वेळ जाणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या संगणकांविषयी सूचना आपण रेडी राहायचं आहे. यावेळचा चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला होता. रोहितला
या चेंडूवरती मात्र काही करता आलं नाही. प्रयत्न केले होते जरूर त्याने, परंतु चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर फार कमी उंचीने निघून गेला. यावेळचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल करण्यासाठी पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होता, परंतु थोडीशी अखूड झेल असल्यामुळे कॅच करू शकला नाही, कॅरी करू शकला नाही. मिळाली फक्त एक धाव आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1/36 धावा. शेवटचं षटक बाकी आहे. आपण पुन्हा एकदा सूचित करूया, हे सत्र संपण्या अगोदर मुंगाय नेके पॅकर्स धुतूम या संघाचा संघनायक तथा साई एंटरप्राइजेस टाकीगाव टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचा या षटकात, या सत्रातील शेवटचा हा षटक असणार आहे. सिद्धिविनायक धाकटीचे विपक्ष वशा 11 विंधणे. अनेक पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यापैकी हे 5 पुरस्कर्ते ज्यांचे संघ बक्षिसास पात्र ठरणार आहेत, पैकी वशा 11 विंधणे, सिद्धिविनायक धाकटीजुई, मुंगा एके पॅकर्स धुतूम, साई एंटरप्राइजेस टाकीगाव आणि चॅलेंजर चिर्ले. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू लॉंग ऑन कडे गेला. 1 मिळाली आहे. दुसरी साठी पलटला आहे आणि ती सुद्धा पूर्ण केली जाते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 38 धावा. दयानंद मडवी हे सुद्धा खेळताना आम्ही ज्यांना पाहिले होते गावठाण संघातून, दयानंद मडवी जेव्हा खेळतात ना तेव्हा त्यांची फलंदाजी सुद्धा पाहण्यासारखी असते. आज त्यांचं विशेष योगदान सुद्धा लाभलं. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर, हवाई फायर केला. 9वा मिळेल का? प्रयत्न झाले जरूर, परंतु काही फरकाने चेंडू खाली आला, त्यामुळे मिळणार षटकार. 6 मिळाल्यात. जर ब्रिज वरती पडला पलीकडे तर 9वा मिळतो. सध्या मिळालेत 6. षटकार आलाय. ही चर्चा होत असते अशा नियमांची. डायरेक्ट ब्रिजवर गेलं तर 9वा मिळाला जाणार. आय थिंक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 5 9वे आलेत. विश्वजित ठाकूर सुरुवातीला आला तर प्रियांशु घरत, त्यानंतर जयंत देवरुंकर, त्यानंतर विश्वजित ठाकूर, रोहित घरत आणि संदेश पाटील. या 5 फलंदाजाने प्रत्येकी 1 9वा आतापर्यंत मारला आहे. यावेळचा चेंडू मिस होतोय आणि हा मात्र निर्धाव आला. गोलंदाजी करताना सातत्याने पाहणाऱ्या रोहितला सध्याच्या घडीला आपण फलंदाजी करताना पाहतोय. म्हणजे अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मी आहे हे सध्या तो त्याच्या कामगिरीतून दाखवतोय. कुठेतरी धावसंख्या येताना दिसत नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 आल्या होत्या. सुरुवात त्याने केली आणि आता मात्र हा मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय. 6 मिळाल्यात. बॅट्समन रोहित घरतच्या बॅटमधून हा मोठा स्ट्रोक. षटकार 50 होत आहेत. क्या बात आहे. सिद्धिविनायक धाकटीजुई या संघाच्या 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. वैयक्तिक 43 वरती सध्या खेळतोय हा फलंदाज रोहित गुरुनाथ घरत. 3.4 षटकांचा खेळ झाला, ज्यामध्ये 17 मध्ये 43 करणारा रोहितला पण पाहता. तर नॉन स्ट्रायकर जो दीपेश घरत आहे, ज्यानं 4 मध्ये 6 केल्यात. आकाश घरत यांच्याकडून रोहितसाठी बक्षीस आहे. 50 जर पूर्ण करतोय ना तर 5000 मिळतील.
यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर सरळ खेळलाय चेंडू अगदी गरंगळत लॉंग ऑन कडे चला एक मिळाली दुसरी साठी पलटलाय चेंडू झालाय फरार आलाय चौकार. धावसंख्या होती 54. 47 झाल्यात. पाहूया स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी याची होईल का. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक अमित नाईकच्या नावावरती लागलंय त्यामुळे दुसरं अर्धशतक लागेल का रोहित घरच्या नावावरती पाहावं लागणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये 79 आय थिंक रन्स केल्या होत्या अमितने त्यामध्ये 72-23 मध्ये 72 केल्या होत्या. यावेळचा चेंडू फटका आहे चांगला लॉंग ऑफच्या वरतून बॅट्समन रोहित गरजच्या बॅट मधून 17चा शेवट गोड षटकार आलाय आणि नाबाद 53 वरती फलंदाज रोहित गरज इथे मात्र या 17ला संपवतो आणि अशा परिस्थितीमध्ये आकाश यांच्या वतीनं दिलं जाणार 5,000चं कॅश प्राइज या फलंदाजाला. क्या बात आहे. रोहितच्या फलंदाजीकडे आणि कामगिरीकडे पाहून तो गाणं आठवलंय. वन साइड हिरो आहे. वन साइड सध्या मैदानामध्ये खेळत असताना क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. प्रतीक गरज बाद झाला जरूर परंतु रोहित मागे हटला नाही. त्याने केले प्रयत्न आणि स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. पहिलं सत्र संपलंय. धावसंख्या होती 60 करायच्या आहेत 61. चला टॉस केलं जाईल. भाई ठाकूर यांना आपण विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याची नाणेफेकी करावी. भाई ठाकूर सन्माननीय भाई ठाकूर यांना विनंती केली जाते. एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे ज्यांच्या देहबोलीकडे पाहिल्यानंतर दिसून येतं असे भाई ठाकूर. भाई ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. सामना होईल मुंगा आणि एके पॅकर्स दुतुम त्यांच्या विरोधात खेळणारा संघ साई एंटरप्राइजेस टाकीगाव. टॉस केला जातोय. 4 षटकांचा सामना असेल. यस रोहितला आकाश यांच्या वतीनं 5,000चं कॅश प्राइज जीपे करण्यात आलंय. वाया जीपेने त्याला हे बक्षीस देण्यात आलंय. आपण ऑनस्क्रीन पाहू शकाल. भाई ठाकूर टॉस जिंकलाय एके अँड मुंगा पॅकर्स या टीमने. चला डिसिजन घ्यायचा आहे. बॉल फर्स्ट. 60 झाल्यात 61 करायचे आहेत आणि 61 कशा केल्या जातील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपण विनंती करूया आपण की आपल्या शुभ हस्ते आपण भाई ठाकूर यांचा पहिला सन्मान करायचा आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 5,000चा आर्थिक पाठबळ मिळाला आहे. स्पेशली थँक्स टू भाई ठाकूर. आपलं योगदान आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ऑनस्क्रीन आपण पाहू शकाल एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे आमचे सन्माननीय भाई ठाकूर यांचा विशेष सन्मान आम्ही करत आहोत आणि त्याचा ते स्वीकार करत असताना या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मार्गदर्शक मुख्य आयोजक सन्माननीय आत्माराम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान होताना आपण पाहिलात. दुसऱ्या सत्राकडे आपण जात आहोत. 60 झाल्यात 61चा पाठलाग केला जाणार आहे. कशा पद्धतीने पाठलाग पूर्ण होईल का की तो करताना रोखलं जाईल ऐकणे द्यायचं धावतं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे उर्फ आप्पांकडे. हॅलो. पूर्वार्धामध्ये आपण बघितलं तर रोहित घरच्या बॅटमधून बरसणाऱ्या धावा बरसणारच म्हणावे लागतील. अप्रथम अशी फलंदाजी केली. 19 चेंडूमध्ये 53 धावा काय बहारदार केली. आणि आता मात्र वशा 11 भिंदने संघाला 4 षटकामध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे.
क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही, फक्त लढायला पाहिजे तुम्ही. प्रवीण घरत यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर अरुण म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस आहे. रोशन म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये. हे प्रवीणवर असलेलं प्रेम आहे. पण बघूया गोलंदाजीमध्ये पहिलं षटक टाकचं रोहित येतोय. एक अष्टपैलू खेळाडू सातत्यानं स्वतःला सिद्ध करताना टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्धसुद्धा केलं आहे. 24 चेंडू 61 धावा म्हणजे 4 षटकामध्ये तुम्हाला 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही, पण तुम्ही लढायला पाहिजे. एकमेकाला धीर देत एकमेक संगतीनं सोबतीनं आपला खऱ्या अर्थानं क्रिकेटचा डोलारा सांभाळत तो पुढे न्यायचा असतो. आणि 61 धावा तुम्हाला या क्षणाला उभारायच्या आहेत ते वशा 11 विंद्रे या संघासाठी. बघा काय घडणार, क्षमता आहे त्यांच्यामध्ये. अनिकेत जोशी, आकाश पाटील ही सलामाची विस्फोटक जोडी आले आणि ही विस्फोटक जोडी काय करामत करते बघूया. अगदी पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून त्यांना आक्रमण करावे लागेल. 15च्या सरासरीनं जवळजवळ तुम्हाला वाटचाल करायची आहे. 61 धावा बनवायच्या आहेत. दिगंबर सर आमचे हा सामना बघण्यासाठी आले, त्यांचंसुद्धा आम्ही सरचे स्वागत करतो. एक उत्तम समालोचकसुद्धा ते आहेत आणि आज आमच्या या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आलेत, त्यांचंसुद्धा मनापासून आम्ही स्वागत करतो आहे. जाऊया मैदानामध्ये. 4 षटकामध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. तसं या स्पर्धेचं स्वरूप बघितलं तर हे सध्या तर प्रथमदर्शनी कठीण वाटतं आहे, कारण आतापर्यंत इतक्या मोठ्या धावा चेस झाल्यानंतर पण मात्र क्रिकेटमध्ये घडत असतं सातत्यानं नवीन विक्रम घडत असतं. रोहित निघाला आहे पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू रोहितने टाकण्याचा डिलिव्हर करण्या अगोदर मात्र थोडंसं त्याला प्रॉब्लेम झालं. पुन्हा एकदा आपला बॉलिंग मार्क करतो जाईल. तर बऱ्याच वेळेला आपण बघतो की या स्पर्धेमध्ये बऱ्याच खेळाडू दुखापतग्रस्त झालेले दिसले आपल्याला, की बरेच सातत्याने स्पर्धा खेळ आणि खेळ. त्यामुळे थोडासा शारीरिक तणाव त्यांच्या शरीरावर येत असतो आणि त्यातून बाहेर पडायचं असतं आणि इथं ते बाहेर पडत असतात. आणि मोठा खेळ यावेळेचा खोलवट टप्प्याचा चेंडू ग्लान्स केला, चेंडू डीप फाईंडला जातोय, क्षेत्ररक्षक उचलतोय. 1 धाव 61मधून 1 कमी झाली, राहिल्या 60. 61 धावांचा पाठलाग करायचा. 1 धाव. जसं तुम्ही एक धाव कमी करत जाल तसं विजयाच्या समीप जाल. पण यावेळी तुम्हाला धावांचा वेग वाढवायचा आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला धावांचा वेग वाढवायला प्रत्येक षटामागं जवळजवळ 15 P1चं षटक तुम्हाला 17-18 धावा काढावे लागतील. 61 धावांचं जेव्हा प्लॅनिंग असतं तेव्हा एक प्लॅनिंग डोक्यामध्ये असतं की आपल्या पहिल्या षटकामध्ये किती धावा जमायच्या आहेत. याने फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या आरपार. येथे देखणं एक चौकार. 5 धावा धावपलकावर लागल्या जातात, कारण अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. समोर कुठला गोलंदाज आहे याची तमान बाळगता तुम्हाला हल्ले प्रतिहल्ले करावे लागतील. महत्त्वाचा सामना आहे. आतापर्यंत तुमचा प्रवास अतिशय सुंदर आहे. दोन्ही टीमचा, सर्व 5 टीमचा प्रवास अतिशय सुंदर आहे आणि सुपर फायमध्ये संघ पोहोचलेत म्हणजे एका बक्षीस पात्र होतील. जेव्हा स्पर्धेचा विषय निघेल 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग, त्यावेळी कुठले संघ सुपर फायमध्ये पोहोचले होते ते सुद्धा चर्चा होईल आणि कुठला संघ अगदी फायनलिस्ट होईल याची सुद्धा चर्चा बऱ्याच वेळ रंगत राहील. यावेळेचा चेंडू अतिशय चांगला फटका निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा कशात येणं गरजेचं आहे. बॅटची केज घेऊन जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. चल टेक्निशियन या थोडंसं बघा तिथं कुठेतरी समोर जी वायर आहे मॅचला प्रॉब्लेम असेल तर चालू राहते, काय हरकत नाही. 9 धावा धावपलकावर लागले जातात. यावेळी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू छेडछाड करण्याचा प्रयत्न अतिवेगाने फेकला होता. चेंडू जातोय निर्धाव. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा आतापर्यंत धावपलकाला 2 चौकार आलेत. अनिकेतच्या बॅटमधून विस्फोटक फलंदाज आहे. पहिल्या सामन्यामध्ये काय त्यांनी फलंदाजी केली होती आणि आत्तासुद्धा या सामन्याला सुरुवात करताना लगातारच्या 2 चेंडूवर 2 चौकार घेतलेत. आडव्या बॅटनं मारचा प्रयत्न आणि तुम्हाला सातत्याने आडव्या बॅटनं रोहित घरात मारू देणार नाही. त्याच्याकडं क्षमता आहे, चांगला चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. डावकऱ्या त्याचा गोलंदाज अँगल बनवून चेंडू टाकतो. त्याचबरोबर खांद्याचा वापर सुरेख करतो आणि जेव्हा खांद्याचा वापर करतो चेंडू उचली घेऊन घेतो. कधी चेंडू खाली राहतात. विविधता त्याच्यामध्ये आहे
आणि त्या विविधता असल्यामुळे बऱ्याच वेळा तो सक्सेसफुल मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो झालेला आहे. 9 धावा धावपलका लागल्या जातात. 100 धावांचा पाठलागाचा प्रतिषटकामागं जवळजवळ 15. हे गणित तुम्हाला सोडवावं लागेल. गणित सोडवताना मोठा फटका मारलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून येतो, झेल सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. फक्त कॅच सोडलेल्या मित्राचं 2 धावा तो समोरच्या टीमला बाहेर केल्यात. आणि तुमचा एक सलामीचा जो गोलंदाज आहे, या संघाचं रीड की हड्डी म्हणतात ना, त्याच्या या षटकामध्ये 11 धावा गेल्यात. आता 3 षटकं 50 धावांची गरज आहे. 3 षटकं बाकी आहेत, 50 धावांची गरज आहे. अद्याप आकाश आणि अनिकेत मैदान. अनिकेतच्या बॅटमधून 10 आल्यात. आकाश 1 चेंडू खेळला, 1 धाव. 11 धावा धावपलका लागले जातात. 50 धावा. 50 धावांचा तुम्हाला पाठलाग करावा लागेल. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल त्या ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये तर तुम्हाला त्या धावा जमावे लागतील. धावा जमा त्या पाठलाग करावे लागेल. आकाश आहे हार्ड हिटर फलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये सातत्यानं त्याने काम केलं आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तो सुद्धा खेळत असतो आणि यावेळी तो कशाप्रकारे खेळतोय बघूया आपण. खेळावं लागेल आपल्या संघासाठी. दोन्ही संघ आता अगदी आपला सर्वोत्तम खेळ खेळण्यासाठी तयार आहे. 3 षटकं सर्वोत्तम तुम्हाला खेळावं लागेल. जर सर्वोत्तम खेळ खेळेल या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये तो संघ पुढल्या फेरीमध्ये पोहोचेल. चॅलेंजर चिर्ले सुपर 3मध्ये त्याने प्रवेश केला आहे. अभिनंदन समाधान शेटमाली आणि त्यांच्या टीमचं सुपर 3मध्ये त्याने प्रवेश केला आहे. गोलंदाजीमध्ये बदल होते. गोलंदाज मनीष गोंधले येतोय. आडव्या बॅटमारचा प्रयत्न, रिव्हर्स षटकार ठोकला. पहिला चेंडू बघितलं आकाशने, कॅल्क्युलेटेड शॉट, चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या आरपार. षटकार. धावा 61 करायचे आहेत, पण इथे आम्ही थांबणार नाही, हल्ले करणार. आणि यावेळी काय त्याचं कॅल्क्युलेशन त्यानं बघितलं. या गोलंदाजीचा पूर्वाभ्यास त्याचा काय असेल, त्याला माहीत आहे चेंडू पडल्यानंतर स्विंग होणार आहे. अगोदरच तयार होता आणि रिव्हर्सचा त्यांनी मारला षटकार. षटकारनं संघाचं धावफलक अगदी उचली घेतोय. 17 धावा. 7 चेंडूमध्ये 17 धावा. 61 धावांचा पाठलाग करायचा. इथं मात्र बशा 11 बिंदणे संघ ते चॅलेंज स्वीकारला तयार आहे. चॅलेंज ते स्वीकारण्यासाठी तयार आहे. सिद्धिविनायक धाकटी जुई या संघानं काय फलंदाजी केली. 60 धावा बनवल्या. रोहित घरतची लाजवाब अशी फटकेबाजी आणि त्यानंतर त्या अर्धषटकासाठी त्यांचे स्पॉन्सरकडून आले त्याने 5,000 रुपयाचं बक्षीस. हे कौतुक केलं जाते. वारंवार असे दिलदार व्यक्तिमत्व असतात ना, सातत्यानं कौतुक करत असतं आपल्या गावच्या फलंदाजाचं, आपल्या खेळाडूचं, आपल्या लाडक्या खेळाडूचं. त्यामुळे त्यांना त्या उत्साह वाढत असतो. आणि तो सुद्धा जासेमधून प्रवीण घरतेचा उत्साह वाढण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आले. अरुण म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला. सरळ चेंडू निघून जाईल का, क्षेत्ररक्षक धावतोय, त्याला बघायची भूमिका करावी लागेल. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता जसा चौकार आला टाळ्यांचा कडकडाट. का करू नये. 61 धावांचा पाठलाग करायचा. इथं आम्ही थांबणार नाही, आम्हाला वेळ नाही. प्रत्येक चेंडूवर हल्ले करणार आणि हल्ल्याला सुरुवात झालेली आहे. रोहित घरतच्या पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, तर या गोलंदाजाच्या मनीषच्या पहिल्याच 2 चेंडूमध्ये 10. इथं धावसंख्येचा विचार केला 21 धावा. आणखी 40 धावांची गरज आहे. चेंडू बाकी 16 40 बऱ्याच वेळा घडताना बघितलं आहे. आता दोन्ही संघाचा आता मानसिक मनोवैज्ञानिक दबावाचा आता खेळ एकमेकाचा चालू झालेला आहे. एका बुद्धिमत्तेला लवकरच आपल्याला क्षेत्ररक्षण लावायचं आहे, ज्याचा आपल्याकडं थोडंसं वेळेचा अभाव आहे. त्यामुळे लवकरात लवकर स्पीडक सामना करायचा आहे. मानसिक युद्धसुद्धा आता लढलं आहे. मनगटाचं युद्ध तर असणार, त्यामुळे मानसिक प्लॅनिंग रोहितचं प्लॅनिंग चालू आहे. क्षेत्ररक्षण कसं करावं, कसं हलवं. एक मात्र डीपला क्षेत्ररक्षण लावलं आहे त्यांनी रिव्हर्ससाठी. आकाशने तर मारावे नाही म्हणून, पण आकाशने त्याचं क्षेत्र बदललं. अगदी पॉईंटच्या दिशेने त्यांनी चेंडू ठोकला आहे. 2 चेंडूमध्ये 10 आल्यात. मनीषवर थोडा मानसिक दबाव असेल. यावेळी फुलटॉस चेंडू प्रहार केला आहे. चेंडू हायमध्ये आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, पण त्याला बघायची पुन्हा एकदा भूमिका करावी लागेल. चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा आरपार. चौकार. 25 धावा धावपलकावा लागला. 25 धावा. चेंडू आकाश अगोदरच तयार होता. क्षेत्ररक्षण लावलं. त्या क्षेत्ररक्षण विपरीत फरकामाने तयार. मनीषवर मनवायत नाही दबाव. अनेक वेळा चांगली गोलंदाजी करणारा मनीष फुलटॉस चेंडू टाकतोय आणि आकाश त्यासाठी तयार आहे. येणारे चेंडू बाकी 15मध्ये 36. 15मध्ये 36. सामना ऑन आहे दोन्ही संघासाठी. एका बाजूला वशा 11 बिंदे संघ, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक धाकटी जुई संघ. प्रयत्नांची पराकाष्ठा.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला, क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिपमध्ये आहे, अडवण्याचा प्रयत्न, अखेरच्या क्षणी पाय त्याचा लागला चेंडूला, चेंडूची गती थोडीशी कमी झाली, डीप गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू पकडतोय, 2 मिनिटं आकाशला, 2 मिनिटं संघाला, संघाची धावसंख्या 2 वाढली जात आहे. 27 27 धावा, या षटकामध्ये 16 धावा आल्या. जी गती हवी होती 3 षटकामध्ये उरलेल्या, ती गतीमध्ये त्याने मात्र प्रवेश केला आहे, ती गती राखली. 4 चेंडूंचा खेळ झाला आहे, 16 धावा दिल्यात या गोलंदाजानं. महागडी गोलंदाजी मनीषी, हल्ल्याला सुरुवात झाली. या चेंडू बघितला, सोडून दिला आकाशनं, चेंडू जातोय, निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि अशाच चेंडूची गरज होती ती सिद्धिविनायक धाकटे जुई संघाला. कारण 16 धावा आल्या तरी नंतरचा चेंडू निर्धाव टाकला तरी थोडासा त्याला कॉन्फिडन्स वाढला जाईल गोलंदाजाचा. 27 धावा, 13मध्ये 34 बनवायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 34 धावांची गरज आहे. सामना रंगतदार स्थितीमध्ये आला आहे, प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करतात. जे प्रेक्षक आहेत ना त्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. मोठा पटका मारला, हवेमध्ये झेल आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरून आला, खूप दूर, चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न केला. सर्वोत्तम 100% त्यांनी योगदान दिलं होतं, पण अखेरच्या क्षणाला चेंडूपासून थोडासा दूर राहिला. जबरदस्त, आल्यानं कौतुक करायला पाहिजे. 2 मिनिटात संघाची धावसंख्या 2 वाढली जाते. 29 धावा धावपळकार लागले जातात. 12 चेंडू आणि 32 धावा, 16च्या सरासरी वाटचाल करायची आहे. 14.5च्या सरासरी 2 षटकामध्ये वाटचाल करतात. पाणी घेऊन जा मैदानावर, लगेचच पाणी घेऊन जा मैदानावर. अतिशय सुंदर असा सामना आपण बघत आहोत. एका बाजूला सिद्धिविनायक धाकटीजी पक्ष, वशा 11 विंद्रे संघ. सिद्धिविनायक धाकटी संघानं प्रथम फलंदाजी करताना 60 धावा बनवल्यात. एरवी आपण बघितलं 5 षटकामध्ये 60 धावा मोठा स्कोर वाटत होता, पण या 4 षटकामध्ये आता 60 धावासुद्धा कमी पडतील की काय अशी संभावना तयार झाली. कारण केलेला आक्रमक असा खेळ आकाश केलेल्या आकाशच्या 19 धावसंख्येने खेळलं तर अनिकेत 10 धावसंख्येवर. अशा प्रकारे मात्र बघायला मिळतं 29 धावा धावफलकावर लागल्या जातात. 12 चेंडू 32 धावा, 12 चेंडू 32 धावा. सामना ऑन आहे. सामना ऑन आहे. दोन्ही संघाच्या आता प्लॅनिंग ठरलं जातं आहे काय करावं लागेल. इथे वशा 11 विंध्य संघ विचार करता असे 2 फलंदाज 12 राहिले चेंडू खेळले तर आमच्या 32 धावा बनतील. पण इथं सिद्धिविनायक धाकटे जुई संघ विचार करायचा आहे 2 पैकी 1 फलंदाजाला बाद कसा करता येईल, सामन्यानं ब्रेक कसा लावता येईल. ज्यात सामना अति वेगानं धावा होत आहेत त्या वेग कुठेतरी थांबायला पाहिजे, त्यासाठी डॉट बॉल विकेट घ्यावं लागतील असं त्यांचं प्लॅनिंग असेल. तर इथे मात्र आकाश आणि अनिकेतचा विचार असेल की ज्याप्रमाणे आपण खेळतोय त्याच लेवलला आपला खेळायचं आहे, किंबहुना आत्ता हल्ले जोरदार करायचे आहेत. आता ते वेळ आलेले आहे कारण आपल्या सुपर 3मध्ये पोहोचायचं आहे. त्यासाठी ह्या राहिलेल्या 12 चेंडूमध्ये सूरज घरत 32 धावा बनायच्या आहे. सूरजवर आता मात्र जबाबदारी दिली आहे, रोहितनं जबाबदारी सूरजवर दिली आहे. पहिला चेंडू मोठा प्रहार केला जातोय, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑपरेशन मध्ये, सीमा रेषेच्या आरपार. येतो आणखी एक देखना षटकार. 35 धावा धावफलक, 11 मध्ये आता 26 बनवायचे आहेत. 11 मध्ये 26 षटकार आलाय अनिकेत जोशी आणि आकाश पाटील वशा 11 विंद्रे संघाचे. एक जबरदस्त हार्ड हिटर सलामीर मैदानामध्ये आलाय आणि 41 धावांचं आव्हान त्याने स्वीकारलंय. हां, तयार आहेत आम्ही, आमच्या खांद्यावर पेलण्यासाठी आम्ही तयार आहोत. हल्ल्याला सुरुवात. अनिकेत स्ट्राईकवर कमबॅक करतोय गोलंदाज. षटकार बसल्यानंतर पुढचा चेंडू थोडासा खाली राहिला आणि अनिकेत पुन्हा एकदा आडव्या बॅट मारण्याचा प्रयत्न करत असताना त्यामध्ये त्याला यश येत नाही. धावसंख्या तिथेच धावसंख्या 35 धावा. पुन्हा एकदा तशाच प्रकार चेंडू उडणारा, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवत जाणार आहे वशा 11 विंध्य संघावर. 35 धावा धावफलकावर लागल्या जातात. आणखी 26 धावांची गरज आहे. नऊ चेंडू बाकी आहेत. 9 मध्ये 26 षटकार आला होता पण सूरज घरतने काय कमबॅक केलंय.
कर्णधार टाकला, विश्वास त्यांनी दाखवला, पण यावेळी मोठा प्रहार पुन्हा एकदा. यावेळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर, षटकार. आता मात्र प्रहार केले, अनिकेत जोशी थांबायला मागत नाही. धावसंख्या 6 वाढली जातोय. 41 धावा धावपलका लागल्या जातात. 8 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 20 धावा, असं वाटतं 61 धावा फार मोठ्या आहेत, पण मात्र त्यांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त फलंदाजी. दोन्ही फलंदाजांनी आक्रमणाला सुरुवात केली. चौफेर हल्ले आता मात्र व्हायला लागलेत. 8 चेंडू 20 धावांची गरज. या ग्लान्स केला, चांगला चेंडू ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आणखी जोडली जातं. एके धावानं संघाचं धावपल्ला खाल्लं जातं. 42 धावा. 7-21 19 7-19 7-19 42 झाले. 19 7 चेंडूमध्ये 19 म्हणजे ज्या 16च्या सरासरी वाटचाल करायची होती ती सरासरी त्यांनी राखली. आता 7 चेंडू 19 धावांची गरज. या चेंडूवर काय दडलंय, सामन्याचं भवितव्य दडलंय. कारण ही स्पर्धेचा विचार केला तर 9वा ऑन आहे, त्यामुळं कधीही धावा होऊ शकतात. आतापर्यंत 5-9 या स्पर्धेमध्ये लागलेल्या आहेत. 7मध्ये 19 7मध्ये 41 42 धावा. काय जबरदस्त फलंदाजी. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं. 61 धावानं उत्तर देताना काय बहारदार फलंदाजी केली. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू खोदून काढलाय, निर्धाव चेंडू फेकला. 2 षटकार खाल्ले या गोलंदाजाने सूरजनं, पण धावा किती दिल्यात? धावा दिल्यात 13, म्हणजे 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि त्याचाच दबाव आता मात्र वशा एलन बिझनेस संघाकडे असेल. या 3मध्ये 3 आल्या असत्या तर कधी 16 आणखी बघायला मिळाल्या असत्या, पण शेवटचे षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये 19 धावांचा पाठलाग करायचं मैदान आहे धावांचं. या मैदानावर कुठल्याही प्रकारचा धावसंख्या ही सेफ मानली जात नाही. आता बघूया, आतापर्यंत त्यांनी जे सिद्धिविनायक धाकटीजुई संघाचा विचार, त्यांच्या 3 षटकामध्ये 36 धावा होत्या. यांच्या 42 म्हणजे 6 धावांनी सध्या आघाडीवर आहेत. वशा 11 बिझनेस संघाने शेवटच्या षटकामध्ये वशा 11 बिझनेस संघाने 24 धावा षटकामध्ये. आता त्याच धावांचं कॅल्क्युलेशन होत असेल, कदाचित त्या षटकामध्ये आणखी 5 धावा कमी झाल्या असत्या तरी तर 5 धावा कमी करायला लागतात. अशी गणितं मात्र आत्ता चर्चेला उधाण येणारी गणितं प्रेक्षकांमध्ये रंगू लागली. पण आता मात्र ही स्थिती आहे, 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. शेवटचं षटक 19 धावा. नाबाद जोडी मैदानात खेळतोय आकाश आणि अनिकेत. फॅक्टर मैदानावर F1 जोडी हा विजय संपादन करून देईल का? या षटकामध्ये 19 धावा वसूल करेल का? की सिद्धिविनायक धाकटीजुईचा हा गोलंदाज दीपेश घरत 19 धावा डिपेंड करेल? त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. सुपर 3मध्ये कुठला संघ पोहोचेल? पहिला चेंडू आडव्या बॅटमारचा प्रयत्न, चेंडू फसला, चेंडू जातोय निर्धाव आणि पुन्हा जसा जसा चेंडू निर्धाव जाईल सिद्धिविनायक धाकटीजुई संघाचे पाठीराखे टाळ्यांचा गजर करत आहेत. का करू नये? अप्रतिम खेळ केला जातोय. त्यानंतर गोलंदाजांची भरारी. पहिल्यांदा विचार केला, हल्ला केला होता, पण यावेळी 4 चेंडूंचा विचार केला तर मग ते 7 चेंडू फेकले. 7 चेंडूमध्ये 4 चेंडू निर्धाव गेलेत, 13 धावासुद्धा आल्यात. आता चेंडू बाकी आहेत 5. 5मध्ये 19. 5मध्ये 19 बसण्याचे असेल तर या 5 चेंडूमधून 2 चेंडू तुम्हाला सीमा पार टोलवावे लागतील. एखाद मोठा दुसरा फटका तुम्हाला मोठा मारावाच लागेल. बॅकफुटर आलाय, जागा बनवली, डीप फायनल क्षेत्ररक्षक नाही, चेंडू थांबणार नाही, चेंडू सरळ निघून जाईल. एक आश्वासक चौकार येतोय 4 धावांसाठी. चौकार. से 40 धावा धावपलक 4ला 15. आता 4ला 15 सामन्यामध्ये रंगत आली. पुन्हा एकदा चौकार आल्यानं सामन्यामध्ये रंगत आली. या नेक्स्ट बॉलवर काय होईल सुद्धा यासुद्धा प्रेक्षकांच्या आत्ता उत्सुकता वाढलेल्या आहे. काय सामना झाला आहे, कुणी जिंको कुणी हरो, पण आज क्रिकेटला जिंकवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचे खेळाडू करत आहेत. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग, 18 गावं, 260 खेळाडू प्रत्यक्ष स्पर्धेमध्ये भाग घेतला. अशी स्पर्धा. मोठा पटका येणार का तो? आणि षटकार. 90साठी आवाज येत होता, 90साठी आवाज येत होता आणि अनेकेत सुद्धा अगदीच्या चेंडूपर्यंत धावला होता. अगदी मला वाटते काही अंतरानं तो 9वा वाचलेला आहे. फार मोठा षटकार. चेंडू जातोय सीमारेषेच्या आरपार. येथे देखणं एक मोठा बिग हिट षटकार. ओ माय गॉड. थोडक्यात समीकरण बदलले. 3मध्ये 9 52 धावा. 52 धावा धावपलकावा लागत होता वशा 11 बिझनेस संघाच्या. 52 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये आता निर्णायक विजयासाठी
9 धावांची गरज आहे. काही घडू शकतं या सामन्यामध्ये, काही घडू शकतं. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, प्रेक्षकांच्या आनंदामध्ये भर घालणारा सामना, प्रेक्षक ज्या सामन्याची सातत्याने वाट बघत असतात असा हा सामना 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग यशस्वी होताना दिसत आहे. चांगली स्पर्धा, फार मोठी स्पर्धा. अनिकेतची या स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण झाल्या. त्याच्यासाठी जर जोरदार टाळ्या वाजवूया. या स्पर्धेमध्ये 100 धावा पूर्ण केलेल्या आहेत. दीपेशने जर ही मॅच जिंकून दिली तर त्याला 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 3 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. अनिकेत तो मै हूं ना, त्याच्या बॅटमधून षटकार येत आहेत. यावेळी चांगला चेंडू चेंडू जाते निर्धाव. षटकार बसल्यानंतर मात्र अनिकेतच्या बॅटमधून निर्धाव चेंडू आपल्याला बऱ्याच वेळा बघायला मिळाला. आता 2 चेंडूंचा केला आहे. 1 फटक्याची गरज आहे. 9वा आला. प्रेक्षक सुद्धा असंच विचार कर, पण मात्र इथं दीपेशची गरज, चांगला गोलंदाज आहे. त्याने जर मॅच जिंकून दिली त्याला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. बॅटचीकडे जाऊन जातं. एकच धाव. लेग बायचा इशारा पंचांकडून येते. 1 धाव मिळते. ती संघाची धावसंख्या 1ने वाढली जातोय. आणि आता मात्र जिंकण्यासाठी शेवटचा चेंडू बाकी आणि 8 धावांची गरज आहे. इतर वेळी स्पर्धा असते आपण समजतं फक्त औपचारिकता म्हटलं जातं, पण आता इथं 9वा ऑन आहे. आकाशला आता भीम ताकद लावावी लागेल. आकाशला आता स्टेटला तो चेंडू टोलवावा लागेल आणि ज्यामध्ये 9 धावा कदाचित वसूल कराव्या लागतील. होणार का? पण तसं काही घडलं नाही. आणि इथं सामना जिंकला सिद्धिविनायक धाकटी जुई संघानं. त्यांचं हार्दिक अभिनंदन. वशाला विन्ने संघासुद्धा खूप कौतुक करतोय, कारण ज्याप्रमाणे 61 धावांचा पाठलाग करत असताना सामन्यामध्ये शेवटपर्यंत सामन्यामध्ये होते आणि हा सामना अगदी शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्यांच्या हातून निसटला, पण शेवटच्या क्षणापर्यंत ते गेममध्ये होते. त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक करतोय. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट दीपेश